निवडणुकीचा प्रचार कोण कशा पद्धतीने करेल याचा नेम नाही। जास्तीत जास्त मतदारांना आकर्षित करण्यासाठी पारंपरिक प्रचार पद्धतीला फाटा देत उमेदवार नवनवीन युक्त्या लढवत आहेत। असेच एक उमेदवार राष्ट्रवादीच्या तिकिटावर मुंबईतल्या प्रभाग क्रमांक 194 मधून निवडणूक लढवत आहेत, ज्यांचं नाव आहे नंदकिशोर पवार। प्रचारावेळी त्यांच्या गळ्यातलं सोन्याचं घड्याळ हेच मतदारांच्या आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरतंय। राजकारणही आता मनोरंजन क्षेत्राइतकंच मनोरंजक झालंय। निवडणुकांदरम्यान केल्या जाणाऱ्या प्रचारात उमेदवारांच्या पेहरावापासनं त्यांच्या जनतेला दिल्या जाणाऱ्या आणाभाकांपर्यंत सारच मनोरंजक असतं। प्रत्येक उमेदवार त्यासाठी मेहनत घेतो। प्रभाग क्रमांक 194चे राष्ट्रवादीचे उमेदवार नंदकिशोर पवार यांनी आपल्या गळ्यात पक्षाचं चिन्ह असलेलं घड्याळ घातलंय। बरं, हे घड्याळ साधं सुद्धा नाही बरं का, तर ते चक्क सोन्याचं घड्याळ आहे। पक्षावरील आणि पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरील प्रेमाखातर आपण हे घड्याळ गळ्यात घातलंय असं नंदकिशोर पवार सांगतात। मी माझ्या विभागात माझ्या वॉर्डमध्ये चांगल्या रीतीने काम करत आहे। लोकांची संख्या, माझ्या लोकांचं ज्यांच्यासाठी मी कामं केली ती लोक माझ्याकडे वया वॉर्डमधली जोडलेली आहेत। काही विभागात असं होतं की लोकांना पैसे देऊन कार्यकर्ते घेऊन त्यांना घेऊन चालावं लागतं। हीच आज परिस्थिती आज बाकी पक्षांची झालेली आहे। पण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आज पहिल्यांदा संधी भेटले या प्रभागामध्ये की आज कॉर्पोरेशनची सीट लढवायला, तर नक्कीच या गोष्टीचा जे लोकांचे आम्ही कामं केली आहेत, जे लोकांचे ज्या पवार साहेबांचे विचार आहेत, सचिन भाऊ वायर यांचे विचार आहेत, याचा नक्कीच फायदा मला एक स्वतःला उमेदवार म्हणून नक्कीच होईल। प्रभाग क्रमांक 194 मधनं शिवसेनेशी बंडखोरी करून अपक्ष म्हणून लढणारे महेश सावंत, मनसेचे संतोष धुरी, काँग्रेसचे नितीन पाटील, शिवसेनेचे समाधान सरवणकर असे तगडे उमेदवार आहेत। पण शिवसेनेतीलच अंतर्गत वाद आणि मनसेबाबत लोकांमध्ये असलेली नाराजी आणि सध्याच्या निवडणुकांमधला काँग्रेसचा थंड प्रतिसाद यामुळे आपण बाजी मारू असा विश्वास नंदकिशोर पवार यांनी व्यक्त केलाय। ते मनसेचे नगरसेविका इकडे होत्या, तर दुसऱ्या मनसेचे अजून एक कॅन्डिडेट पण तिकडे आता नवीन उभे राहिलेले आहेत। तर ह्या गोष्टीमध्ये जे नगरसेविका ज्या अगोदर होत्या त्यांची काही कामं इथे कुठे काही झालेली नाहीत व्यवस्थित, त्यामुळे त्याचा फायदा मनसेला होईल असं काही वाटत नाही। शिवसेना झाली, त्यांना पण लोकांनी मतदान करून पाहिलेलं आहे। बीजेपीला पण राज्यस्तरावर लोकांनी मतदान करून पाहिलेलं आहे। लोकांना आता बदल हवाय, लोक कंटाळलेले आहेत अक्षरशः। त्यामुळे निश्चितच आज काँग्रेस पण म्हणायचं, काँग्रेसच्या बद्दल पण म्हणायला गेलं तर ते पण विरोधी पक्ष म्हणून आज चांगली कामगिरी बजावू शकले नाहीत। याचा नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला सचिन भाऊ यांच्या नेतृत्वाखाली नक्कीच फायदा होईल। नंदकिशोर पवार या राष्ट्रवादीच्या उमेदवारानं व्यक्त केलेल्या विश्वासानंतर आता पाहायचंय दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ होतो का, तसंच सोन्याचं घड्याळ सोन्यासारखी मतं मिळवायला किती मदत करतो हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामन अमित कीरसह प्रणाली मोरे, ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई।